आजच्या प्रेरणादायी विचार. खांद्यावर जबाबदारीचं ओझं असणाऱ्यांना थकायचा आणि रुसायचा अधिकार नसतो. मित्रहो, थकल्यासारखं वाटतं कधीकधी, पण खांद्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण पुन्हा चालायला भाग पाडते. कारण आपली लढाई फक्त आपली नसते. आजचा पहिला प्रश्न आहे, लोकसभेचे विसर्जन कोण करते? उत्तर आहे राष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवण्याचा आणि तहकूब करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. प्रश्न दुसरा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ कुठे आहे? उत्तर आहे पुणे. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू बुद्रुक येथे आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. मित्रहो, सुरुवातीला हे पद बंगालचे गव्हर्नर जनरल असे होते. 1833 मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल असे बदलण्यात आले. आणि जर भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न आला तर याचे उत्तर आहे सी राजगोपालाचारी. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतरचे हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल बनले. पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे मराठी भाषेत तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत सुरू केले. मित्रहो, 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले हे माहिती असणे गरजेचे आहे. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न. मुघल साम्राज्याचे पहिले बादशहा कोण होते? योग्य उत्तर आहे बाबर. हे मुघल साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले बादशहा. त्यांचा जन्म 1483 मध्ये झाला होता आणि त्यांनी 1526 मध्ये पानिपतच्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रहो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इतिहासात घडलेल्या प्रमुख घटनांची आपल्याला माहिती हवी. जसे की मुघल साम्राज्याचे प्रमुख शासक बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे होते. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? उत्तर आहे बाजीराव द्वितीय. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा बाजीराव द्वितीय हा होता. त्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त बॉक्साईटचे उत्पादन करणारे राज्य कोणते? ओडिशा हा भारतातील सर्वात मोठा बॉक्साईट उत्पादक राज्य आहे, जो एकूण उत्पादनापैकी सुमारे 49% उत्पादन करतो. त्यानंतर गुजरात 24%, झारखंड 9%, छत्तीसगड आणि महाराष्ट्र प्रत्येकी 8% क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, आरबीआयची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 1935. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय सुरुवातीला कोलकाता येथे होते. नंतर 1937 मध्ये मुंबईला हलविण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. शेवटचा प्रश्न आहे, तळपायाची आग मस्तकात शिरणे.
उत्तर आहे खूप जास्त राग येणे किंवा संतापणे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या या चॅनलवर असाच प्रकारचे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्न पाहण्यासाठी आपल्या स्पर्धा परीक्षा युनिव्हर्सिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.